स्क्वेअरिंग द सर्कल हा एक अत्यंत सुप्रसिद्ध आणि कुप्रसिद्ध असा प्रॉब्लेम आहे. स्क्वेअरिंग द सर्कल म्हणजे फक्त स्केल आणि कंपास वापरून असा एक चौरस काढायचा ज्याचं क्षेत्रफळ वर्तुळा एवढं असेल. 2500 वर्षांपूर्वी ग्रीकांना या प्रॉब्लेमने भंडावून सोडलं होतं. नंतरही अनेक महाभागांनी या प्रॉब्लेमशी भिडून डोकं खराब करून घेतलेलं आहे. शेवटी 1882 साली लिंडेमन वायरस्ट्रॉस थेरममुळे हे सिद्ध झालं की असा चौरस काढणं अशक्य आहे. स्क्वेअरिंग द सर्कल शक्यच नाही. कारण काय तर पाय. वर्तुळाच्या क्षेत्रफळात असणारा जो पांडुरंगाचा पाय आहे तो आहे ट्रान्सिडेंटल नंबर, जो हनुमानाच्या शेपटीसारखा अनंत वाढत जातो, ज्याचा थांग अजूनही लागलेला नाही. आणि चौरसाच्या क्षेत्रफळात मात्र हा पाय नाही. त्यामुळे एक्झॅक्ट वर्तुळाच्या क्षेत्रफळाचा चौरस काढणे बापजन्मात शक्य नाही. तसंच सेम कॅलेंडरचं आहे. परफेक्ट कॅलेंडर तयार करणं या प्लॅनेटवर राहून तर बिलकुल शक्य नाही. येस, तर कॅलेंडर म्हणजे काय? कॅलेंडर म्हणजे दिवसांचा समूह. कॅलेंडर तयार करताना 3 बेसिक गोष्टींचा विचार केला पाहिजे. पहिली गोष्ट दिवस, जो पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या परिवलनावरती अवलंबून आहे. दिवसाचा कालावधी अंदाजे 24 तास म्हणजे 1440 मिनिटं म्हणजेच 86,400 सेकंद असा सध्या मानला जातो. सध्या आणि मानला जातो म्हणजे काय? म्हणजे पृथ्वीचे स्वतःभोवतीचे परिवलन हे बदलत राहिलेले आहे. 10 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वी 23 तास 20 मिनिटांमध्ये स्वतःभोवती एक परिवलन पूर्ण करायची. तेव्हा वर्षामध्ये 380 दिवस होते. तेव्हा दिवस आणि वर्ष मोजायला माणसं नव्हती, पण कोरल फॉसिल्समध्ये सापडलेल्या सेडिमेंटेशन रिंग्समुळे शास्त्रज्ञांना हा अंदाज लावता आलेला आहे. जवळपास 30 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरचा दिवस 22 तासांचा होता आणि एक वर्ष 400 दिवसांचं. त्यामुळे सध्या तरी पृथ्वीवरचा दिवस 24 तासांचा मानला जातो. आता मानला जातो तो का? तर पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा अक्ष हा तिरपा आहे आणि सूर्याभोवती फिरण्याचा ऑर्बिट हे एलिप्टिकल आहे. त्यामुळे दिवसाचा कालावधी हा 24 तासाच्या 7.9 सेकंद कमी किंवा अधिक असू शकतो. पृथ्वी ऑर्बिटच्या कोणत्या स्थानावरती आहे यावर हे अवलंबून आहे, पण साधारणपणे सरासरी 24 तासांचा एक दिवस मानला जातो. कॅलेंडर तयार करण्यासाठी लागणारी दुसरी बेसिक गोष्ट म्हणजे महिना. अश्मयुगापासून माणूस चंद्राच्या कलेवरती महिना मोजत आलेला आहे. प्रतिपदा ते अमावस्या आणि अमावस्या ते पौर्णिमा हे चंद्राच्या कलेचे 2 पंधरवाडे म्हणजे 1 महिना असं जगातल्या सर्वच संस्कृतींमध्ये मानलं गेलेलं आहे. इंग्रजीतले मून आणि मंथ, उर्दूतले महाताब आणि महिना हे शब्दच मुळात जुळे भाऊ आहेत. यांना कॉग्नेट असं म्हणतात. आता या महिन्याचा कालावधी हा एक्झॅक्ट 30 दिवसांचा असतो का? तर नाही. एक महिना साधारण 29.53 दिवसांचा असतो. आता कॅलेंडर तयार करण्यासाठी लागणारी तिसरी बेसिक पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वर्ष. वर्ष म्हणजे पृथ्वीला सूर्याभोवती परिभ्रमण करायला लागणारा कालावधी. आता इथेच सगळ्यात मोठी पंचायत आहे. एक वर्ष आपण 365 दिवसांचं मानतो, पण गंमत अशी आहे की एक वर्ष हे साधारण 365 दिवस 5 तास 48 मिनिटं आणि 45 सेकंदांचं असतं. आता या जास्तीच्या कालावधीचं काय करायचं? तर त्यावर उपाय म्हणून लीप इयर ही संकल्पना उदयास आली. ज्युलियस सीझर या रोमन जनरलने हे कॅलेंडर वापरावे म्हणून आदेश काढला. 1 जानेवारी 45 BC पासून हे कॅलेंडर अस्तित्वात आले. याला ज्युलियन कॅलेंडर असं म्हणतात. पण यातही 45 मिनिटांचा हिशोब बसत नव्हता. कसा? तर जास्तीच्या 5 तास 48 मिनिटे 45 सेकंद यांना 4ने गुणलं असता 23 तास 15 मिनिटे होतात आणि लीप इयरमध्ये हा 23 तास 15 मिनिटांचा एक पूर्ण दिवस म्हणून गणला गेला. म्हणजे 24 तासांच्या 45 मिनिटं कमी. सुरुवातीला हा 45 मिनिटांचा घोळ नगण्य होता, पण जशी शतके उलटत गेली तसा हा घोळ साचत जाऊन मोठा झाला. इसवी सन 1582 मध्ये पोप ग्रेगरी 13वा याच्या आदेशानुसार ॲलॉयसियस लिलियस आणि ख्रिस्तोफर क्लेवियस या खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञांनी काम करून या ज्युलियन कॅलेंडरमध्ये सुधारणा केली आणि ऑक्टोबर 1582 पासून एक नवीन कॅलेंडर पोप ग्रेगरी 13वा याच्या आदेशानुसार इटली आणि इतर काही पोपच्या आधिपत्याखालील असणाऱ्या प्रदेशात अस्तित्वात आले. ही सुधारणा अशी होती की 4ने भागल्या जाणाऱ्या प्रत्येक वर्षात लीप इयर असेल, 100ने भागल्या जाणाऱ्या प्रत्येक वर्षात लीप इयर नसेल, तर 400ने भागल्या जाणाऱ्या प्रत्येक वर्षात मात्र लीप इयर असेल. म्हणजे 1896 हे 4ने भागले जाणारे वर्ष आहे तर इथं लीप इयर आहे. पण 1900
हे लीप इयर नाही, कारण ते 100ने भागलं जातं. तसेच 1996 हे लीप इयर आहे आणि 2000 हे सुद्धा लीप इयर आहे, कारण 2000ला 400ने भागलं जाते. यामुळे बऱ्यापैकी कॅलेंडरचा घोळ दुरुस्त झाला आणि हे कॅलेंडर आज जगभरात सर्वमान्य झालेले आहे. बहुतेक सर्व देशांमध्ये या ग्रेगरियन कॅलेंडरचा स्वीकार झालेला आहे. पण या कॅलेंडरमध्ये मोठे घोळ आहेत. जागतिकीकरणानंतर मोठ्या आर्थिक उलाढालींमध्ये या ग्रेगरियन कॅलेंडरचे दोष उघडकीस यायला लागले. पहिली गोष्ट म्हणजे या कॅलेंडरमध्ये एक सलग असा पॅटर्न नाही. काही महिने 30 तर काही 31 दिवसांचे आहेत. त्यामुळे फायनान्शियल क्वार्टर्स हे सारख्या दिवसांचे नाहीत. Q1 म्हणजे पहिलं क्वार्टर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च हे 90 किंवा 91 दिवसांचं असतं. Q2 म्हणजे दुसरं क्वार्टर हे 91 दिवसांचं आहे. Q3 म्हणजे तिसरं क्वार्टर हे 92 दिवसांचं आहे आणि Q4 हे सुद्धा 92 दिवसांचं आहे. त्यामुळे जागतिक आर्थिक प्लॅनिंग खूपच किचकट झालेलं आहे. तसेच प्रत्येक तारखेचा वार हा दरवर्षी बदलतो. कधी 1 जानेवारी सोमवारी येईल तर कधी शनिवारी. त्यामुळे दरवर्षी नवीन कॅलेंडर घ्यावं लागतं. या आणि अशा अनेक समस्यांमुळे ग्रेगरियन कॅलेंडरमध्ये क्रांतिकारी सुधारणा सुचवण्यात आलेल्या आहेत. पहिली अशी क्रांतिकारी सुधारणा म्हणजे मोझेस कोट्सवर्थचे इंटरनॅशनल फिक्स्ड कॅलेंडर. 1902 साली ब्रिटिश असणाऱ्या मोझेसने अशी संकल्पना मांडली की वर्षामध्ये 13 महिने असावे आणि प्रत्येक महिना 28 दिवसांचा असावा, म्हणजे परफेक्ट 4 आठवड्यांचा एक महिना. त्यामुळे प्रत्येक तारखेचा वार दरवर्षी एकच असेल. 1 जानेवारी दरवर्षी सोमवारीच येईल आणि 28 डिसेंबर दरवर्षी रविवारीच येईल. आता 13 महिने गुणिले 28 दिवस बरोबर होता 364 दिवस. वर्ष तर 365 दिवसांचं आहे. मग उरलेल्या एका दिवसाचं काय करायचं? तर मोझेसने हा दिवस जागतिक सुट्टीचा दिवस म्हणून मानला. 28 डिसेंबर नंतर येणारा हा दिवस तुमच्या आठवड्यात कुठेही गणला जाणार नाही. तो दिवस कॅलेंडरवर अस्तित्वातच नाही. तसेच 13व्या महिन्याचे नाव सोल म्हणून त्याने ठेवले आणि जून व जुलैमध्ये या महिन्याची योजना केली. उरलेले लीप इयरचे नियम मात्र ग्रेगरियन कॅलेंडरसारखेच त्याने ठेवले. या कॅलेंडरला अनेक कारणांमुळे विरोध झाला, पण कोडॅक कंपनीच्या जॉर्ज ईस्टमन यांना मात्र ही संकल्पना फारच आवडली आणि त्यांनी आपल्या कंपनीत या कॅलेंडरचा वापर सक्तीचा केला. ईस्टमन कोडॅक या कॅमेऱ्याच्या कंपनीमध्ये अंतर्गत वापरासाठी 1928 ते 1989 पर्यंत याच इंटरनॅशनल फिक्स्ड कॅलेंडरचा वापर होत होता. अशीच एक सुधारणा स्टीव्ह हँक आणि रिचर्ड हेनरी या जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या 2 प्राध्यापकांनी 2012 साली प्रस्तावित केली. याला हँक हेनरी परमनंट कॅलेंडर असं म्हणतात. यामध्ये प्रत्येक वर्ष 364 दिवसांचं मानलं आहे, म्हणजे बरोबर 52 आठवड्यांचं एक वर्ष. प्रत्येक फायनान्शियल क्वार्टरमध्ये 91 दिवस असतील. प्रत्येक क्वार्टरचे पहिले 2 महिने 30 दिवसांचे आणि तिसरा महिना 31 दिवसांचा असेल. यामुळे दरवर्षी प्रत्येक दिवस हा सारख्याच वारी येईल आणि फायनान्स क्षेत्रासाठी सुद्धा क्वार्टर्सच्या समान दिवसांमुळे सुलभता निर्माण होईल. प्रत्येक वर्षातला एक एक्स्ट्रा दिवस आणि लीप इयरमधला एक दिवस यांना ॲडजस्ट करण्यासाठी त्यांनी दर 5 किंवा 6 वर्षांमध्ये कॅलेंडरमध्ये एक एक्स्ट्रा आठवडा घातला. म्हणजे 2021 ते 2025 ही 5 वर्षे 52 आठवड्यांची म्हणजे 364 दिवसांची असतील, तर 2026 हे वर्ष 53 आठवड्यांचे म्हणजे 371 दिवसांचे असेल. याही कॅलेंडरचे सारख्याच प्रमाणात फायदे आणि तोटे आहेत. अशा प्रकारच्या अनेक सुधारणा ग्रेगरियन कॅलेंडरमध्ये सुचवण्यात आलेल्या आहेत. पृथ्वीच्या परिवलन आणि परिभ्रमणाला आपल्या सोयीच्या आकडेमोडीत बसवण्याचा प्रयत्न माणूस करतच राहणार आहे. त्यामुळे अशा अनेक सुधारणा यापुढे अस्तित्वात येतील आणि त्यातली एखादी सुधारणा ही सर्वमान्य होऊन सध्याचे ग्रेगरियन कॅलेंडर कदाचित इतिहास जमा होईल. काळ मोजण्याची माणसाची सवय आणि गरज जात नाही तोपर्यंत हे चालतच राहणार आहे.